वरील श्लोकातून परमात्मा आपल्याला काहीतरी सुचवित आहे. विक्षर अशा परमात्म्यापर्यंत पोचण्यासाठी आपण आपली म्हणजे मानवाची जीवनशैली सुधारण्यासाठी साधनेमध्ये रोहिताप्रमाणे व्यापक व्हावे. त्याच्या मार्गावरून म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण चालत राहावे. या साधनेच्या मार्गाने चालत असताना त्याचा हेतू समजला तरच आपल्याला दामोदर होता येते किंवा होता येणे शक्य आहे. कारण दामोदर होणे अत्यंत आवश्यक आहे. उदर आणि मस्तक हे या देहातील गायत्री वीणेचे 2 तुंबे आहेत. उदरामध्ये विशिष्ट मर्यादेने अन्न ग्रहण केले तरच चिदाकाशात ध्यानात तन्मय होणे, तल्लीन होणे सहजी साधणारे आहे. म्हणून दामोदर राहून म्हणजेच दमन करून गायत्री वीणेच्या माध्यमातून चिदाकाशात असणारे त्याचे अस्तित्व अनुभवण्यासाठी प्रपंचात राहून सुद्धा सहनशीलतेने, द्वंद्व समानशीलतेने समजून वागले आणि देहाचे पालनपोषण करताना महीधर होता आले तर खरोखर त्याच्यासारखा महाभाग्यवान तोच असेल. कारण त्यावेळी अत्यंत वेगवान असलेला तो आपल्यामध्ये ताबडतोब परिवर्तन करतो. क्षिप्रम भवती धर्मात्मा असे भगवंतांनी गीतेत सांगितलेच आहे. आपल्यात असलेल्या सर्व दोषांचे सह आपल्याला संपवून टाकून तत्स्वरूप करून टाकतो. थोडक्यात साधनेतील व्यापकपणामुळे संकुचितपणा कमी झाला पाहिजे. भक्ताने देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाताना तो सूर्यासारखा व्यापकच झाला पाहिजे. सुरुवातीचा मी व माझे हा परीघ विस्तारला पाहिजे आणि मग माझ्याऐवजी ईश्वर केंद्रस्थानी असायला हवा. म्हणजेच सूर्याचे म्हणजेच रोहिताचे अस्तित्व आहे. सूर्याचे किरण जे प्रकाश देतात कारण त्याच्या केंद्रस्थानी परमात्मा आहे. म्हणूनच रोहित नामाचा अर्थ कळला तरच विक्षर अशा परमात्म्यापर्यंत जाण्याच्या मार्गावर आपल्याला राहता येईल. आणि या मार्गावरून जाताना स्वतःला दमन करून खऱ्या अर्थाने या देहाचे पालनपोषण करून साधनेसाठीच हा देह सांभाळावा. कारण देहाला एक वस्तू किंवा यंत्र एवढेच महत्त्व आहे. साधक जर सहनशील झाला तर प्रारब्धवशात प्राप्त झालेली द्वंद्वे सोसता आली तर भगवंत तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच ठरतो. कारण त्यावेळी परमात्मा अतिवेगाने ताबडतोब आपल्याला म्हणजे त्या भक्ताला मुक्ती देतो, त्याला आपल्यासारखे करतो. भक्त परमात्मरूप होतो. हा श्लोक साधकाला घडवतो आणि हा त्याला मार्गदर्शक असा सुद्धा आहे. याचा सर्वांनी मनापासून विचार करावा.